नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ए. एन. डिंबर. आपलं ह्या दुसऱ्या भागामध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा आपण अभ्यास करत आहोत. त्याच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये बलबन याच्या कारकिर्दीचा आपण आढावा घेत होतो. त्यामध्ये आपण बलबनच्या सत्तेची पार्श्वभूमी त्यावर चर्चा केली. त्यानंतर बलबन सत्तेवर आल्यानंतर त्याच्यापुढे असलेल्या ज्या काही अडचणी आणि त्या अडचणींचं निवारण त्याने कशा पद्धतीने केलं त्याच्यावर आपण चर्चा सुरू केलेली होती. आता ह्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे याच्या अगोदर आपण बलबन समोर आलेल्या अडचणींचे जवळपास 7 मुद्द्यांची या ठिकाणी चर्चा केली. आता आपल्याला 8व्या मुद्द्याकडे या ठिकाणी वळायचं आहे. सुलतान बलबनच्या कारकिर्दीमध्ये मंगोलांची सल्तनत राज्यांवरची आक्रमण वाढत होते. त्यामुळे दिल्लीच्या सुलतानशाहीला धोका निर्माण झाला होता. म्हणूनच बलबनने साम्राज्य विस्ताराऐवजी राज्याच्या सुदृढीकरणावर अधिक भर दिलेला दिसतो. बलबन या संदर्भात म्हणत असे, मंगोलांनी सर्व मुस्लिम देशांवर अधिकार प्रस्थापित केला असून त्यांनी लाहोरचा विनाश करून भारतावर आक्रमणे करण्याचा निश्चय केलेला आहे. अशा वेळी दिल्ली सोडून साम्राज्य विस्तारासाठी दूर सैन्यासह जाणं हे काही बुद्धीला पटत नाही. जर मी राजधानी सोडून बाहेर गेलो तर मंगोल याचा फायदा घेतील आणि ते दिल्लीवर आक्रमण करतील आणि दुआबचा प्रदेश ते ताब्यात घेतील. त्यामुळे विदेशावर आक्रमण करण्यापेक्षा राज्यात शांतता स्थापन करून राज्यास सदृढ करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जिंकलेले प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी योग्य अधिकारी आणि शक्तिशाली लष्कराची आवश्यकता असते आणि या दोन्ही गोष्टी आज माझ्याकडे नाहीत. त्यामुळे मी मंगोलांशी लढण्याचा निश्चय केला आहे आणि जर मला संधी मिळाली तर मी संपूर्ण हिंदुस्थानवर वर्चस्व निर्माण केल्यानंतर साम्राज्य विस्तार जरूर करेन. बलबनच्या काळामध्ये मुलतान, कच्छ, लाहोर, दिपालपूर अशा अनेक प्रदेश सल्तनतच्या ताब्यात होते. सिंधू नदीच्या पश्चिमेला मंगोलांचं वर्चस्व होतं. त्याचबरोबर पंजाबचा काही भाग महालांच्या वर्चस्वाखाली होता. बलबनने शेरखान आणि किशलुखा यासारखे सरदार त्या ठिकाणी नेमून किंवा यासारखे शासक त्या ठिकाणी नेमून सीमांत प्रदेशाचं रक्षण केलं. परंतु मंगोलांच्या आक्रमणाची भीती कमी झाली नाही.
त्यामुळे इसवी सन 1270 साली सर्वाधिक संवेदनशील क्षेत्रामध्ये बलबनने आपल्या पुत्रांची नियुक्ती केली. मंगोलांचं आक्रमण थोपवण्यासाठी भटिंडा, सरसा, आबोहर, भटेर अशा अनेक दुर्गांची निर्मिती त्याने केली. त्याचबरोबर सीमेवर जे दुर्ग होते त्या दुर्गांची देखील त्याने दुरुस्ती केली होती. त्याचबरोबर त्या दुर्गांवर शस्त्रसज्ज लष्कराची नियुक्ती त्याने केली. त्याचबरोबर मंगोलांचं आक्रमण थोपवण्यासाठी बलबनने स्वतः दिल्लीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. राजकुमार मुहम्मद खां यांना मुलतानचे शासक तर राजकुमार बुगर खां यांना समना प्रांताचा शासक नेमले. इसवी सन 1279 साली बलबनने मंगोलांचा पराभव केला होता, परंतु इसवी सन 1285 साली पुन्हा मंगोलांचा नेता तैमूर खां याने लाहोर, मुलतान आणि दिवालपूर या प्रदेशांवर आक्रमण केले आणि त्या ठिकाणी लुटमार देखील केली. यावेळेला राजकुमार मुहम्मदाने मंगोलांचा पराभव केलेला होता, परंतु तो स्वतः लढता लढता त्या ठिकाणी ठार झालेला होता. त्याचबरोबर याच युद्धामध्ये प्रचंड शाही सेना मारली गेली होती. आपला पुत्र मुहम्मद याला त्याने आपला उत्तराधिकारी बनवण्याचा निश्चय केलेला होता, परंतु दुर्दैवाने तोच मंगोलांशी लढताना ठार झालेला होता. त्यामुळे बलबन या दुःखातून सावरू शकला नाही. त्याला प्रचंड दुःख झाले आणि त्यामुळेच काही काळामध्ये त्याचा देखील मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्याच्या पुढचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे 40 गणी संघटना किंवा 40 तुर्की दलाचं दमन करणं. सुलतान अल्तमशने 40 गणी तुर्की दलाची स्थापना केलेली होती. हे 40 तुर्की दल सुलतानाला आपल्या मुठीमध्ये ठेवून दरबारातलं जे काही राजकारण होतं ते आपल्याच मतानुसार ते चालवित असत. रजिया, मोइनुद्दीन बहरामशाह, अल्लाउद्दीन मसूद शाह या सुलतानांची हकालपट्टी करण्यामध्ये या तुर्की आमिरांचाच हात होता. त्यावेळी बलबनसुद्धा या दलामध्ये होता. तुर्की आमिरांची निष्ठा अल्तमशच्या वंशजांवर होती. त्यामुळे सुलतानपद ग्रहण केल्यानंतर बलबनने राजमुकुट स्वतःसाठी आणि आपल्या वंशजासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या राजमुकुटास हिंदू बंडखोर आणि तुर्की आमीर यांच्यापासून देखील धोका होता. हिंदू बंडखोरांचा नायनाट केल्यानंतर बलबनने 40 तुर्की आमिरांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. राजमुकुट आणि आपल्या राजवंशाला सुरक्षित ठेवण्यासाठी बलबनने
शमसी अमीर आणि 40 गणीचे शिल्लक असलेले सरदार अल्तमशचे वंशज आणि शंकास्पद असलेल्या सर्व लोकांना विष पाजून आणि तलवारीने डोके उडून त्यांना ठार मारले. तसं पाहिलं तर शेरखा हा बलबनाचा चुलत भाऊ होता. नसीरुद्दीन सुलतानाच्या काळामध्ये तो भाटिंडा, समाना, भटनेर आणि सुनाम प्रांताचा सुभेदार होता. तो बलबनच्या राज्यारोहणाच्या वेळी उपस्थित राहू शकलेला नव्हता आणि म्हणून बलबनची त्याच्यावर वाकडी नजर झाली. शेरखान आणि मंगोल यांच्यामध्ये मैत्री संबंध असल्याचा संशय बलबनला आला. त्यामुळे शेरखान यास सुभेदार पदावरून काढून त्याला दिल्लीजवळच्या एका प्रदेशाचं हाकीम बनवलं. या कृतीमुळे शेरखान काम करण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे बलबनने त्याला फुकईद्वारा विष देऊन ठार केलं. बदाऊनचा सुभेदार मलिक बकबक याच्यावर एका सेवकाची हत्या केल्याचा आरोप करून त्याला देखील ठार मारण्यात आलं. अशा प्रकारे अनेक सरदारांना ठार करून त्यांच्या शक्तीचं बलबनने खच्चीकरण केलं आणि अनेक तुर्की अमीरांची पदावरून हकालपट्टी करून टाकली. बलबनच्या या धोरणामुळे योग्य आणि अनुभवी सरदारांचा अंत झाला होता आणि ही नीती तुर्कांच्या पतनाला देखील कारणीभूत ठरली होती. यानंतर दिल्ली दरबारामध्ये खिलजी सरदारांचं वर्चस्व वाढत गेलेले आपल्याला दिसून येतं. तर आतापर्यंत आपण या सगळ्या बलबनच्या कामगिरीचा किंवा हालचालींचा या ठिकाणी आढावा घेतला. थोडक्यात आपल्याला बलबनच्या कामगिरीचं मूल्यमापन करता येईल. इसवी सन 1246 ते इसवी सन 1266 या कालखंडामध्ये बलबन दिल्ली सल्तनतशाहीचा प्रमुख होता. त्यामुळे या कालखंडात त्याच्याच तंत्राने कारभार चालत होता. इसवी सन 1266 ते 1287 या काळामध्ये बलबनने सुलतान पदाची धुरा वाहिलेली होती आणि या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बलबनने अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचा ज्येष्ठ मुलगा मोहम्मद हा मंगोलांशी युद्ध करत असताना मारला गेला आणि त्यामुळे आपण पाहिलं की बलबन फार दुःखी झाला होता आणि ह्या दुःखांमधून तो सावरू शकलेला नव्हता आणि त्यामुळेच वयाच्या 80व्या वर्षी इसवी सन 1287 बलबनचा मृत्यू झालेला होता. बलबन हा मध्ययुगीन भारतातील एक दैदिप्यमान तारा होता. तो जेव्हा सुलतान पदावर आला तेव्हा राज्यामध्ये अराजकता होते. अशावेळी बलबनने राज्यातील अंतिम विद्रोहाचं दमन करून राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण केली. प्रजेत सुलतानाबद्दल आदर आणि भीती निर्माण केली.
बाह्य आक्रमणाला तोंड देऊन राज्याचं देखील त्याने संरक्षण केलं. त्याने आपल्या साम्राज्याचं रक्षण तर केलंच, याशिवाय त्याने राज्य विस्तार करण्याचा देखील प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला होता आणि म्हणून तो एक महान शासक होता असं आपण या ठिकाणी त्याच्याबद्दल म्हणू शकतो. डॉक्टर ईश्वरी प्रसाद यांच्या मते बलबन हा एक महान शासक आणि शूर सुलतान होता. त्याने आपल्या राज्याचे आपत्तीच्या काळामध्ये संरक्षण केले. प्राध्यापक हबीबुल्ला यांच्या मते बलबनने खिलजी राज्यव्यवस्थेची पार्श्वभूमी तयार केली. बलबनच्या संदर्भामध्ये जियाउद्दीन बर्नी असं लिहितो की बलबनच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या मलिकांनी आपल्या अंगावर वस्त्र फाडून टाकले आणि बलबनचं शव कब्रस्तानकडे नेत असताना त्यांनी आपल्या डोळ्यावर देखील धूळ फेकलेली होती. त्यांनी 40 दिवस दुःख व्यक्त करून ते वस्त्राविना जमिनीवर झोपले. यावरून स्पष्ट होते की बलबन आपल्या मलिकांमध्ये अतिशय प्रिय होता. बलबन हा शासक या नात्याने अत्यंत कठोर जरी असला तरी व्यक्तिगत जीवनात मात्र तो अत्यंत दयाळू होता. तो आपल्या मुलांवर जसा प्रेम करत होता तसाच तो गरिबांचा देखील दाता होता. तो कट्टर मुसलमान असल्यामुळे इस्लाम धर्माचा तो पालन करत होता. इस्लाम धर्माच्या नियमांचं पण तो पालन करत होता. त्याचबरोबर तो रोज नमाज देखील पढत होता. तो जरी सुलतान असला तरी साधू संतांबरोबर सुद्धा तो राहत असे. त्याने आपल्या शिक्क्यांवर खलिफाचं नाव अंकित केलेलं आपल्याला दिसून येतं. तो साहित्याचा संरक्षक होता. अमीर खुसरो आणि हसन निजामी हे जे विद्वान होते ते त्याच्याच दरबारामध्ये होते. बलबन हा कुशल सेनापती होता. त्याने अंतर्गत विरोधाचं दमन केलं आणि बाह्य आक्रमकांना तोंड देऊन राज्याचं देखील संरक्षण केलं. 40 तुर्की दलांचं दमन त्याने केलं. त्याचबरोबर त्याने साम्राज्य विस्तार जरी केलेला नसला तरी राज्याचं संरक्षण करून ते त्याने टिकून ठेवलेलं होतं. ही त्याची सगळ्यात मोठी कामगिरी समजली पाहिजे. तर अशा रीतीने आपण सुलतान कालखंडातील सुरुवातीचे जे काही सुलतान आहे त्या सर्व सुलतानांचा कामगिरीचा आपण या ठिकाणी आढावा घेतला आणि आपण आता ह्या शेवटच्या मुद्द्यामध्ये बलबनच्या कामगिरीचा या ठिकाणी आढावा घेतला. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. हे संपूर्ण प्रकरण आपल्याला समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.